निवडणूक रोख्यांमुळे राजकीय देणग्यांचा स्रोत कळेल। निवडणूक रोख्यांचं समर्थन करताना पंतप्रधान मोदींचं पहिल्यांदाच भाष्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा महाराष्ट्रात आरबीआयच्या स्थापना दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाला मोदींची उपस्थिती। महादेव जानकर शक्ती प्रदर्शन करत आज महायुतीकडून परभणी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडेही हजर राहणार। निलेश लंकेंच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आजपासून मोहटादेवी गड इथून शुभारंभ। जयंत पाटील, संजय राऊतांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती। धाराशिव नाशिकवरून महायुतीत तिढा। आज अजित पवार गट धाराशिव आणि नाशिक बाबतचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता। वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। मवियाकडून फारकतीवर शिक्कामोर्तब। महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात निर्णयाची शक्यता। छगन भुजबळांना दिलासा मिळाल्याच्या विरोधात अंजली दमानी यांच्या याचिकेवर सुनावणी। मुंबईतील राजीव गांधी वांद्रे वरळी सी लिंकवरील टोल शुल्कात 18% वाढ, नवे दर लागू। दिल्ली कॅपिटल्स संघाचा आयपीएल स्पर्धेत पहिला विजय। चेन्नई सुपर किंग्सचा 20 धावांनी पराभव। महेंद्रसिंग धोनीच्या वादळी खेळीची चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।